वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे। त्यातील पहिला टप्पा पूर्ण झालाय। पहिल्या टप्प्यामध्ये बीडीडीतील 556 रहिवाशांना सदनिकांच्या चाव्या मिळालेल्या आहेत। त्यानिमित्तानं बीडीडी चाळींच्या इतिहासाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। इंग्रज काळातील जेल ते गगनचुंबी टॉवर असा बीडीडी चाळींचा इतिहास राहिलाय, बीडीडी चाळींचा प्रवास राहिलाय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। मध्य मुंबईतील बीडीडी चाळी मागील अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून या चाळी चर्चेत आहेत। अखेर या चाळींच्या पुनर्विकासाला मुहूर्त मिळाला आणि त्याचं पहिल्या टप्प्यातील कामही पूर्ण झालंय। 556 रहिवाशांना नव्या सदनिकांच्या चाव्याही वाटण्यात आल्या। या निमित्तानं बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आणि मुंबईकरांनी इंग्रज काळातील जेल ते गगनचुंबी टॉवर असा बीडीडी चाळींचा एक ऐतिहासिक प्रवास पाहिलाय। त्याचमुळे या बीडीडी चाळींच्या इतिहासाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। 1920 ते 1925 या काळात इंग्रजांनी मुंबईमध्ये बीडीडी चाळींचं बांधकाम केलं। बीडीडीचं पूर्ण नाव बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं आहे। ब्रिटिशांच्या काळात मोठी आंदोलनं झाली। ब्रिटिश सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारकांना जेरबंद केलं जात होतं। मात्र कालांतराने तुरुंगांची संख्या कमी पडू लागली आणि त्यामुळे मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी कारागृह बांधकामाचे आदेश दिले होते। 1920 ते 1925 या काळात मुंबईतील बीडीडी इमारतींचं बांधकाम झालं। मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी बीडीडीच्या बांधकामांचे आदेश दिले। वरळी, नामजोशी मार्ग आणि परळ, नायगाव या ठिकाणी या इमारती बांधण्यात आल्या। स्वातंत्र्य लढ्यातील बंदी बीडीडी जेलमध्ये ठेवण्यात येत होते। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या इमारती अनेक वर्ष पडीक होत्या। इमारतीची स्वच्छता राहावी यासाठी 4 इमारती सफाई कामगारांना देण्यात आल्या। पुढे या इमारतींमध्ये गिरणी कामगार राहायला आले। हळूहळू बीडीडीच्या या इमारती संपूर्ण रहिवासी इमारती झाल्या। मुंबईतील बीडीडी चाळींमध्ये एकूण 15,000 घरं तर 8,000 व्यापारी गाळे आहेत आणि सर्व घरांची जागा ही 160 चौरस फुटांची आहे। 1996 ला युती सरकारच्या काळात बीडीडी चाळ पुनर्विकासावर पहिली चर्चा झाली। 2018 मध्ये बीडीडी चाळीतील रहिवाशांना 500 चौरस फुटांचं घर देण्यासंदर्भात सरकारने मान्यता दिली। पुढे महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन झालं। 14 ऑगस्ट 2025 ला बीडीडी रहिवाशांना पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा देण्यात आला। 1969 पासून आम्ही 2022 पर्यंत बीडीडी चाळीत राहत होतो आणि या चाळीमध्ये राहण्याचा आमचा एक वेगळाच अनुभव आहे। तसं बघितलं तर या ठिकाणी आम्हाला सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय हे बऱ्याच म्हणजे शिकायला भेटलं। आमचं लहानपण बालपण बीडीडी चाळीमध्ये गेलं। तर आमचं शिक्षण बीडीडी चाळीतल्या शाळांमध्ये झालं। ट्युटोरियल क्लासेस बीडीडी चाळीतल्या तिथेच झाले। त्यानंतर आम्हाला शिक्षण पूर्ण झालं, नोकरी। आमचा अभ्यास पण आम्ही एका घराच्या कोपऱ्यात माळ्यांवर बसून करायचो। आमचं करिअर पण इथेच बीडीडी चाळीत घडलं। लग्न झालं, मुलं झाली। फक्त एकच गोष्ट, आता एवढं सगळं घर मिळालं, हातपाय पसरून झोपायला मिळत नव्हतं। ते आता हातपाय पसरून झोपायला मिळेल याचा आनंद आहे। मुंबईतील बीडीडी चाळींचा प्रवास ऐतिहासिक तर आहेच, त्यासोबत रंजकही आहे। ब्रिटिश काळातील या जेल रहिवासी इमारती झाल्या। दाटीवाटीने यात लोक राहू लागले आणि त्याच ठिकाणी उभे राहिलेत गगनचुंबी टॉवर। दुसरीकडे मुंबईतील गिरणींच्या आठवणी जपण्यासाठी जशा पुनर्विकासादरम्यान गिरणींच्या चिमण्यांचं जतन करण्यात आलं होतं, त्याचप्रमाणे बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना इतिहास जपण्यासाठी काही इमारतींचं जतन केलं जातं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।